प्रीमियर लीग 2021 मध्ये विनंती करतोय डॉक्टर पाटारे साहेबांना त्यांनी व्यासपीठावर या ठिकाणी स्थानपन्न व्हावं. आमच्या डाव्या बाजूला अफजल शेख सामना एन्जॉय करत असताना अतिशय चांगली कामगिरी, चांगली साथ. अफजल शेख, संजय म्हात्रे, दिनेश म्हात्रे, शाहिद अन्सारी, निकेश जसवाल, रत्नाकर सावंत, शशिकांत पाटील, प्रवीण गरत, सुनील आचोळकर, जयंत म्हात्रे, असलम शेख, सुभाष मेहरा, शरद बगली आणि तसंच अजय पाटील आमचे कॉमन क्रिकेट असोसिएशनचे KCAचे अध्यक्ष आणि ग्रेट क्रिकेटर, अटॅकिंग क्रिकेटर ज्याची बॅटिंग जवळून बघायची संधी नवगरला प्राप्त केली. प्ले कॉल केले पंचांनी. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू एज आहे, स्लिप नाही आहे, फ्लाय होतोय शॉर्ट थर्डमॅनला. तर पंच म्हणून कामगिरी बघतायत पुन्हा एकदा भरत मेहर ठाण्याचे आणि अनिल वाघेला. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये विनायक म्हात्रे आणि सचिन भोसकर यांनी पंचांची भूमिका पार पडली होती. तो थँक्स टू ऑल द ऑफिशियल्स. आणि क्रिकेटर्स जर ऑफिशियल्स असतील तर जास्त जबाबदारीने टुर्नामेंट लीग यशस्वी होते आणि ते चित्र मैदानावर बघायला मिळते. आघाडीला दोन्ही फलंदाज आलेले आहेत, विलास आणि तसंच हेमंत. हा चेंडू ऑफ साईडला गॅपमध्ये खेळलेत. पावा प्ले चौकार बघायला मिळेल का? फास्ट बाउंड्री, आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी सुरेख टायमिंग. कारण गॅपमध्ये खेळणं आवश्यक आहे. गॅपमध्ये जेव्हा तुम्ही खेळाल तेव्हा तुम्ही जीनियस म्हणून ओळखले जाल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना पूर्ण विश्वामध्ये विश्वविख्यात म्हणून फलंदाजाचं नाव मिळालं ते गॅपमध्ये खेळण्यामुळेच. कारण 5-5, 6-6 प्लेयर्स ऑफ साईडला लावल्यानंतर गॅपमधून काढणं स्क्वायर ड्राईव्ह किंवा कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून ही ख्याती होती सचिनची. त्याच पद्धतीने हा फटका या ठिकाणी चौकार येतोय तो हेमंतच्या बॅटमधून. पुढचा चेंडू हेमंत यावेळेला लॉफ करायच्या विचारात टॉप पेजला लागतोय. चेंडू फ्लाय होते एसटीच्या मागे. आउटफील्ड फास्ट आहे इथे सुद्धा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लागोपाठ दुसरा चौकार इथे येत असताना याच्या अगोदरच्या सामन्यात चांगला परफॉर्मन्स बघायला मिळालं. या सामन्यात सुद्धा चांगला परफॉर्मन्स. मागच्या सामन्यात तुषारने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलं. तन्मय पाटीलने त्याच्या अगोदरच्या सामन्यात खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलं. तर आता टप्प्याटप्प्याने लीगमधले हे जे टॅलेंटेड डायमंड्स आहेत ते हळूहळू पुढे येतील. अजरत माझ्या बाजूला आहे. मला आनंद वाटेल या 12 टीममधून एक 30 खेळाडूंचा एक ड्रीम टीम आपण जर बनवलं 30 खेळाडूंचा, 30 किंवा 35 खेळाडूंचा, मला वाटतं एक चांगला संघ तो बांधला जाऊ शकतो भविष्यामध्ये ओपन क्रिकेटसाठी. त्या दृष्टीने आम्ही आत्तापासून नावं नोंदवायला सुरुवात केली आहे. ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अँगल होतोय त्या ठिकाणी. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आणत नाहीत. हेमंतच्या बॅटमधून 2 चौकार नक्कीच आलं आहे. 3 चेंडूच्या सामोरे जात असताना 8 धावा केले आहेत. विलास खेळतोय, 1 वर संघाला नेतोय. 9 या धावसंख्येवर कल्पेशा या षटकामध्ये. कल्पेश साप्ते लेदर क्रिकेटर आहेत कामन एंडकडून. पुढचा चेंडू घेऊन ओ द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू वीरेंद्र सेवाग स्टाईल खूप सुरेख पद्धतीने डीपमध्ये खेळलेत. इम्प्रुव्हायझेशन कारण बाहेर निघाले होते हीच गोष्ट लक्षात घेऊन बॉडी लाईन टाकला होता. मग आता तेवढे चतुर आहेत फलंदाज. ऑन द टोज उभं राहत असताना गॅपमध्ये डीप बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा पाठवत असताना तिसरा चौकार या ठिकाणी येतोय हेमंत याच्या बॅटमधून आणि संघाच्या धावसंख्येला फुलवत आहेत आणि धावसंख्येला नेतात 13 धावसंख्या. रिप्ले तुम्ही बघू शकता. ब्युटिफुल टायमिंग, आय साईड अप्रतिम, लेंथ रीड चांगल्या पद्धतीने करतायत आणि चांगलं फुटवर्क पदलालित्य या ठिकाणी दाखवत असताना हेमंत या ठिकाणी गोलंदाज कल्पेश. बघा कल्पेश कमबॅक कसा करतोय कारण त्यांनी परिवर्तन आणला, फलंदाजाने सुद्धा परिवर्तन आणला होता. हेमंत याचा पुढचा चेंडू. यावेळेला चेंडू फुल लेंथ दिला होता. ऑन साईडला खेळलेत. वाईडिश मिडडाऊनला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. पॅरल थ्रो येतोय. 1 धाव मात्र रोखू शकणार नाही आहेत आणि या सिंगलने पुढे सरकत आहेत. 13 या धावसंख्येवर तो हेमंत संघाला नेतोय. 14 या धावसंख्येवर. षटक मैदानावर पहिलंच पॉवर प्लेच्या रूपाने सुरू असताना मला वाटतं हायेस्ट स्कोर आहे पॉवर प्लेच्या माध्यमातून असं म्हणायला पाहिजे. कांबळे सांगतायत मला. कारण आत्तापर्यंत पॉवर प्लेमध्ये एवढ्या धावा आल्या नव्हत्या. याचं कारण 3 चौकार जे शॉट्स आले ते हेमंतच्या माध्यमातून. विलास खेळतोय 1 वर. दुसऱ्या बाजूला 13 वर खेळतोय हेमंत. संघाला नेऊन ठेवले. पहिला षटकात 14 या आपण बघतोय P1मध्ये पॉवर प्लेमध्ये 14 धावा कुठत असताना गुड लर्निंग प्रोसेस. कारण माहिती आहे जीत आगरीकट्टाने पहिला सामना गमवला होता चांगला स्कोर करून सुद्धा. कारण त्याचं कारण 4थं वर तन्मयची खतरनाक बॅटिंग त्यामुळे तो सामना निसटला होता. यावेळेला ते सुरुवातीपासूनच स्कोर चांगले उभारत आहेत. कारण उभारणं आवश्यक आहे. कारण लीगमध्ये पुढे सरकता तेव्हा तुमचा नेट रन रेटसुद्धा तुम्हाला चांगलं ठेवावं लागेल. कारण पॉईंट्स जेव्हा इक्वल होतील तेव्हा NRR प्लेमध्ये येणार आणि NRR तुमचं चांगलं नसेल तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकणार नाही. गोलंदाजीमध्ये बदल. तुषार तांगडे येत आहेत गोलंदाज.
संघनायक आहे ते फायटिंग फॉल्कॉन्सचे ते कल्पेश यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. तुषारला या ठिकाणी आणतायत आणि लेदर क्रिकेटर असल्यामुळे अनुभव त्यांच्याकडे चांगला असणार. बेसिक्स आता मी बरंच आम्ही सगळे हीच चर्चा करत होतो या मुलांविषयी जे टॅलेंट खेळत मैदानावर आपल्याला दिसतंय. बरंच आणलेलं आणि आम्ही उत्तरार्थ चांगलं क्रिकेटर घडावा हीच अपेक्षा असते. अँगल करत असताना चेंडू आणि पंचांनी पाहिलं की व्हेरी गुड डिसिशन आणेल, कारण चेंडू पडल्यानंतर एक दिनार आपण बघतोय साईड त्यांनी चेंज केलं. साईड चेंज करत असताना अँगल तुम्ही करता तेव्हा जास्त बाहेर निघतो. ही डिलिव्हरी ऑन द ऑफ स्टंप यायला पाहिजे होती. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर गेली. दाखवत आहेत विकेट किपर एक्झॅक्टली कुठे तो गॅदर करण्यात आला आणि त्यामुळे अवंतर मिळाल्यामुळे धावसंख्या 14वरून 15वर झालं. ते तुषार पुन्हा एकदा मोरीगाव यांकडून पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू बघायचा आहे. मिडल आणि ऑफ स्टंपवर फुल लेंथ होता आणि चेंडू खोदून काढला ऑन साईडला आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत मिडॉनचे क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण करतायत. फलंदाज आणि धावसंख्येला आकार देत आहेत ते 16 या धावसंख्येवर. 16 फॉर नो लॉस. तुषार पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फलंदाज आता स्ट्राईकवर येतोय तो विलास पाटील. फुल टॉस आहे. स्ट्रेट बॅटने खेळले. प्लेसमेंट ऑफ साईडला स्पून शॉट. चेंडू येतोय तो मिड ऑफच्या मागे. 2 धावा मिळतील का? थ्रो जास्त वरून गेला आहे. थ्रो जेव्हा वरून जातो तेव्हा थोडा वेळ लागतो आणि पॅरलल जातो तेव्हा लवकर जातो. वरतून गेल्यामुळे वेळ मिळतोय फलंदाजाला 2 धावा कन्वर्ट करण्यामध्ये त्या ठिकाणी विलासला आणि संघाला नेता आहेत आता 18 या धावसंख्या. धन्यवाद कांबळे. 18 फॉर नो लॉस इन द सेकंड ओव्हर. आपण बघतोय जीत अग्रीकट्टा ही धावसंख्या पहिल्या सामन्याच्या कंपॅरिझनमध्ये जबाबदारीने महेश पाटीलचा संघ खेळत असताना. तुषार पुढचा चेंडू घेऊन यावेळेला बॅकफुटला आले. जागा बनवली. चेंडूला ऑफ साईडला कट केलं आहे. अँगल होतो त्यांना माहिती आहे. तुषार राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत आणि अँगलला अगोदर जर तुम्ही शफल होऊन जागा बनवली तर चेंडू गॅपमधून काढू शकता, कारण पॉवर प्ले चालू आहे. कारण दुसऱ्या 2 पॉवर प्लेमध्ये तुम्हाला फिल्डर रेस्ट्रिक्शन असतं. अशा वेळेला तुम्ही गॅपमधून काढून ती बाउंड्रीमध्ये कन्वर्ट करू शकता, जसं सुरुवातीला एमनने केलं होतं. तुषार पुन्हा एकदा मोरीगाव यांकडून चेंडू या वेळेला पडल्यानंतर लास्ट मोमेंटला तो आत आला, मात्र धोका नाही. थोडं लवकर खेळले फलंदाज चेंडूच्या रेषेत न येता, त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आणू शकले मैदानावर ते म्हणजे फलंदाज हेमंत यांनी आतापर्यंत 3 बाउंड्रीज मारलेली आहे. सज्ज होत आहेत तुषार यांना थोडासा स्टान्स वेगळा घेतला आवश्यक आहे. राईट आर्म राऊंड द विकेटला दिस इज द राईट स्टान्स. असा स्टान्स तुम्हाला घ्यावा लागतो तरच तुम्ही फेस करू शकता. मात्र क्लीन बोल्ड होत आहेत, त्याचं कारण बॅट अँड पॅटच्यामध्ये लॉंग ऑफ टाकला होता तुषारने आणि चेंडू जातोय सरळ यष्टीवर आणि जो एमन दावा करत होता त्याच विकेटची या ठिकाणी गरज होती फायटिंग फॉल्कॉन्सला आणि ती विकेट मिळते. धन्यवाद डीजे. कॉमन क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष आहेत अजय पाटील, कार्याध्यक्ष आहेत शाहिद अन्सारी, उपाध्यक्ष आहेत सचिन गाग, सचिव आहेत अंकित पाटील यांचे पिताश्री ज्येष्ठ समालोचकसुद्धा आहेत. नितीन मात्रे हे खजिनदार आहेत. अप्रतिम कामगिरी, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. गुड जॉब. कारण एक स्पर्धा उभी करायची म्हणजे फार आव्हानं असतात आणि सगळी पूर्वतयारी मागच्या 1.5-2 महिन्यापासून सातत्याने अजय आणि त्यांचे सहकारी करतायत. थँक्स आणि थँक्स सगळ्यांचे. तुम्ही आम्हाला आमंत्रित केलात, त्यामुळे आमची जबाबदारी असेल येणाऱ्या 3 दिवसांमध्ये या स्पर्धेला अगदी शिखरापर्यंत नेण्यासाठी आम्ही पूर्ण वचनबद्ध आहोत. चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ पडतोय, शफल झालं ते इम्प्रुव्हायझेशन, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री जाते, गुड शॉट. बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागला तरी किती डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. चौकार. तर पॉवर प्लेचे 2 षटकं संपतायत आणि 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती आपण बघतोय 23. पहिल्या षटकात 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या. सरासरीवर लक्ष घातलं तर जवळजवळ सरासरी 11.5च्या रूपाने आतापर्यंत जीत अग्रीकट्टाने या ठिकाणी उभारलेली आहे. एक सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत. आज सकाळपासूनच फार मोठ्या प्रमाणात कामन गावातील ग्रामस्थ आणि सगळे मान्यवर या स्पर्धेला उपस्थित राहत आहेत आणि सकाळचं वातावरण डॉक्टर पाठारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा आपण सत्कार घेणार आहोत. कोण करणार आहे?
अतिशय चांगलं वातावरण. सकाळी जेव्हा आम्ही आलो तर मी खूप आनंदित झालो वातावरण बघूनच. कारण जेव्हा वेळेला ढग खाली येतात त्यावेळेला असं आपल्याला वाटतं की आपण स्वर्गात आहोत असं वाटतं आपल्याला. आणि असंच चित्र आज कामांमध्ये आल्यानंतर या ठिकाणी खूप समाधान मिळालं निसर्गाकडून. तर डॉक्टर पाटारे यांचं आपण थोड्याच वेळात स्वागत घेऊ. आज चेंडू होऊ द्या. तर नवीन गोलंदाज आले ते आपण बघतोय. हितेश गांगडा चेंडू ऑफ साईडला जातोय कव्हरला. क्षेत्ररक्षक डीपला आहे त्या ठिकाणी. कारण जास्तीत जास्त स्ट्राईक जे आहे आपण सुरुवातीला इमानकडे पाहिला होता. आता महेंद्र कांबळे आल्यानंतर एक बाउंड्री बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दाखवले आणि आता विलास पाटील आणि महेंद्र संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत या ठिकाणी बघायला लागेल. आणि संघाला मात्र इथे या धावसंख्येला पुढे सरकवलं आहे ते 24 या धावसंख्येवर. गोलंदाज आहे ते कामण यांकडून हितेश गांगडा. फुल टॉस होता. ऑफ साईडला खेळले. गॅप आहे मोठा. फुल टॉसला जी शिक्षा मिळायला पाहिजे ती मिळते त्या ठिकाणी. चक्रव्यूह बनवायचा प्रयत्न होता. फुल टॉस फास्ट फुल टॉस नव्हता तर वेळ होतं फलंदाजाला कन्वर्ट करण्यामध्ये एक चांगल्या स्ट्रोकमध्ये. चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या बाहेर. बाउंड्री. धन्यवाद डीजे. तर रघुनाथ जोगरे साहेबांना नम्र विनंती आहे जे वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांनी स्थानपन्न व्हावं या ठिकाणी व्यासपीठावरती. तसंच डॉक्टर पाटारे साहेब यांचंही आगमन झालं आहे. त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आवश्यक होती का असा प्रश्न अपील झाला. मात्र पंच सांगतायत इट इज हाईट फॅक्टर. उंच होता वरती आला होता. हीच गोष्ट बघून भरत मेहर अंपायरने ते फेटाळून लावलं आणि कम्युनिकेट केलं बॉलरला. कारण 3 प्रश्न नेहमी पंच विचारतात. लाईन ऑफ द डिलिव्हरी, हाईट ऑफ द डिलिव्हरी, डिरेक्शन ऑफ द डिलिव्हरी, इनसाइड एज आहे की नाही तीच गोष्ट लक्षात घेऊन फेटाळून लावलं. आणि धावसंख्या 1 या ठिकाणी अवंतरमुळे धावसंख्या लेग बायस होती. धावसंख्या झाली ती 29. धन्यवाद कांबळे. यावेळेला अंडरआर्म स्टाईल टॅप केलं आहे. चेंडू जातोय तो कव्हरला त्या ठिकाणी. तर जे आमच्या मनात गैरसमज होतं सकाळी की कदाचित ही विकेट बॅट्समनकडे झुकेल का. मात्र तो गैरसमज दूर केला पहिल्या सामन्याने जेव्हा 11 विकेट धडाधड पडले. आणि त्यामुळे इथे उत्तरार्थही गोलंदाज असंच चांगल्या पद्धतीने 31 तारखेपर्यंत चांगला वर्चस्व राखत असताना गोलंदाज सामना रंगवतील का या गोष्टीकडे आमचं अत्यंत बारीक लक्ष आहे. शफल झाले. क्लीन बोल्ड. 3 यष्ट्या सोडल्या होत्या. मॅन्युफॅक्चर करायचा प्रयत्न महेंद्र कांबळे यांचा फटका त्या ठिकाणी. मात्र क्लीन बोल्ड होत आहेत यष्टी सोडल्यामुळे. त्यामुळे अजून एक धक्का या ठिकाणी लागतोय. धावसंख्या आहे ती 30. या एक सत्कार घेऊया. मी अजरतबाई यांना विनंती करतो व्यासपीठावर येण्यासाठी. अजरत शेखजी यांच्या शुभ हस्ते डॉक्टर पाटारे साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत होईल. तसंच सकाळपासूनच मान्यवर फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ही जी स्पर्धा आपण या ठिकाणी आपण बघतोय ते SH एंटरप्राइजेस 94च्या माध्यमातून ही संस्था जी आहे ती अजरत यांचीच आहे. अजरतचा एक संघसुद्धा या लीगमध्ये खेळतो आहे. तर डॉक्टर पाटारे यांचं या ठिकाणी अजरत शेख जे या परिसरात क्रिकेटला डेव्हलप आणि प्रमोट सातत्याने करत असतात. आणि मी आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे अनिल देसाई यांचं, ज्यांनी पहिल्यांदा माझी ओळख अजरतची कळून दिली होती 12-13 वर्षापूर्वी. आणि त्यांच्याकडूनच डॉक्टर पाटारे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आहे. सामन्याकडे वळूया. त्या ठिकाणी धावसंख्या 30. 2 गडी बाद. चेंडू आत येतो. मात्र क्लीन बघायचं आहे. असं वाटलं होतं की चांगल्या पद्धतीने क्लीन फिल्डिंग करतील. मात्र बॅट दोन्ही पायांच्या मधून चेंडू फरार होतोय. स्ट्रेट बॅटने स्क्वायर ड्राईव्ह केला होता. बॅकफूट स्क्वायर ड्राईव्ह दाखवला होता. मात्र धाव त्या ठिकाणी पूर्ण होते आणि धावसंख्या सरकते 31वर. 32 या 2 काढल्या. 2 धावा पूर्ण केलेत फार वेगाने दोन्ही फलंदाजांनी. त्यामुळे मैदानावरती कैलास नवीन फलंदाज आणि विलास या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यामुळे धावसंख्या नेत आहेत 32वर. षटकं संपत आहेत 3. मागच्या षटकात धावा आल्या एकंदरीत पुन्हा एकदा 9. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकात 9. 3 षटकांत धावसंख्या 32. रन रेटवर लक्ष घातलं तर 10.75 ही धावांची गती 10.75 या ठिकाणी ठेवत असताना मैदानावरती आपण बघतोय जीत आगरी कट्टा महेश पाटील यांचा संघ. तर रघुनाथ जोहगारी
वसे आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. तर हजरतजी यांचा संघाचा उद्या सामना आहे टीम 94. आय एम हॅपी विथ द वे इन्फ्रास्ट्रक्चर. मैदानाची बाउंड्री सुद्धा खूप सुंदर आहे. रघुनाथ जुगारे यांचंही आगमन झालंय बघताय. त्यांच्याबरोबर आहेत संतोषजी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. लॉट ऑफ पीपल वर्किंग व्हेरी हार्ड. या परिसरामध्ये कितीतरी लोक असे आहेत की क्रिकेटच्या डेव्हलपमेंट आणि प्रमोशनसाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. भरपूर वर्ष पंकज ठाकूरना मुंबई क्रिकेट असोसिएशनवर कमिटीवर काम करताना पाहिलं आणि तसंच बिपिन पाटील तिथे पालघरचं क्रिकेट डेव्हलप करतोय. या ठिकाणी पंकज ठाकूर आणि त्यांचे सहकारी विवेक कदम वगैरे क्रिकेट डेव्हलप करतायत. या परिसरामध्ये अझरत आणि त्यांचे सहकारी क्रिकेट डेव्हलप करतायत. दिस इज रिक्वायर्ड, समबडी रिक्वायर्ड ज्यांनी प्रमोट आणि डेव्हलप केलं पाहिजे. आणि जर मुलं चांगल्या पद्धतीने वेगाने येऊ शकतील. मी तर या 12 टीममधून एक ड्रीम टीम जेव्हा 35 खेळाडूंची होईल शेवटच्या दिवशी ती वाचून दाखवेन मी. आणि ती टीम कशी असेल त्याची संकल्पना आत्ताच करतोय. आत्ताशी कुठे मी 3च टीम पाहिले आहेत. अजून भरपूर टीम 9 टीम मला बघायचे आहेत. त्यांचे परफॉर्मन्स मला बघायचं आहे. तर षटकं संपले, 3 धावसंख्या झाले, 32 गडी बाद झाले, 2 रन रेट आहे मैदानावर. आपण बघतोय 10.75च्या रूपाने. नवीन गोलंदाज आता येतोय तो म्हणजे तुषार, ज्यांनी पहिल्या स्पेलमध्ये धावा दिल्या होत्या. एकंदरीत मैदानावर 9. जास्त गॅप घेऊ नका. मागचा सामना जरा टाईम कन्झ्युम जरा जास्त झाला होता. 5 षटकांच्या सामन्यांना जास्तीत जास्त 50 मिनटं लागायला पाहिजे, नॉट मोर दॅन दॅट. टेंडू पडल्यानंतर अँगल करत असताना या ठिकाणी ही खासियत आहे तुषार यांची, कारण मल्लिंगा स्टाईल थोडीशी गोलंदाजी करतात आणि टाईम मॅनेजमेंट याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तसं आज 7 मॅचेस होतील आणि त्यामुळे 7 मॅचेस असल्यामुळे आपण बघतोय 5-5 षटकांचे सामने आहेत. म्हणजे 70 षटकांचा खेळ आज तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. आणि त्यामुळे जितकं चांगल्या पद्धतीने खेळू तितकं उजेड मिळेल. थंडीचे दिवस आहेत, दिवस लहान आहेत. आजचा सूर्यास्त 6:28. चेंडू बीमरच्या रूपाने येतोय. लॉफ केलं आहे, क्षेत्र बघायचं आहे. क्षेत्ररक्षक मागे आहेत. त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत फिल्डर कल्पेश आहेत, कॅप्टन स्वतः. कव्हर करेपर्यंत या ठिकाणी धावसंख्या सरकते ती 33वर. तर भारतीय संघातले आमचे 1983चे वर्ल्ड कपमधले स्क्वॉडमधले वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ मुंबई ॲज वेल एज इंडिया संदीप पाडल बक्षीस समारंभाला या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. चेंडू फुल टॉस होता. रोल करत असताना बिरकावून दिलं चेंडूला आणि मॅग्निफिसंट 6. गरज आहे अशा फटक्यांची. इट इज अ बिग 6. तर शेख मला सांगतायत की संदीप पाटीलनी वचन दिलं आहे ते इथे असतील तर 100% शेवटच्या दिवशी या ठिकाणी कार्यक्रमाला येणार. त्यावेळेला पंकज ठाकूर ज्यांनी कार्यकारिणीवर काम केलं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आपल्या पट्ट्यातून ते सुद्धा उपस्थित असतील. टॉपेज लागतोय, फ्लाय होतोय चेंडू, बवऱ्यासारखा फिरत असतो अशा वेळेला तो. पॉईंट, बॅकवर्ड पॉईंट, गल्ली या दुसरी धाव घातक असेल. तो रॉंग एंडला आला का असा प्रश्न आहे. मात्र फलंदाज बाद होत आहेत तरीसुद्धा बॅट घासलेली नाही. या त्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचत नाहीत. एकच धाव या ठिकाणी मिळणार. सगळं काय व्यवस्थित सुरू असताना धावबाद एक असं अस्त्र आहे ज्याच्या माध्यमातून भरपूर वेळा एखादा प्लेअर बाद होण्याची शक्यता असते आणि ते धावबाद होताना या ठिकाणी दिसत आहे. क्या बात आहे. आज आमचे साऊंड ट्रॅक DJ अप्रतिम गाणे ऐकवत असताना मिशन काश्मीरचे सुद्धा सुंदर गाणे त्याने ऐकवले या ठिकाणी. कारण 26 जानेवारी आत्ताच गेला आहे. अँगल करत असताना ही तुषारची खासियत आहे. राऊंड द विकेट, राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना आउटसाईड द ऑफ स्टॅम्प अटॅक ठेवतात लेट स्विंगच्या माध्यमातून. आतापर्यंत ओव्हरऑल जर पाहिलं तर 40 to 50% चेंडू स्टंपवर आणायचा प्रयत्न केला त्यांनी आणि अगेन्स्ट द आपण बघतोय
अँगल करायचा प्रयत्न करून बीट करायचा प्रयत्न करतात. चेंडू यॉक करायचा प्रयत्न, अपील होते प्लम्ब एलबी. अजून एक चांगला निर्णय आमच्या पंचांमार्फत, अप्रतिम निर्णय. 3 पायचीत आज बघायला मिळाले आणि याच्यामध्ये सगळे पायचीत अनिल वाघेळे यांनी दिले. अत्यंत क्लासिक डिसिशन. लेदर क्रिकेटर असले की असा फायदा होतो आणि खूप चांगलं पंचांची भूमिका भरत मेहर आणि अनिल वाघेला तसंच विनायक म्हात्रे आणि सचिन भोसकर यांच्या माध्यमातून. त्यामुळे अजून एक गडी बघत होते. 4 विकेट्स गेलेत. धावसंख्या झाली ती मैदानावर ती 40 फॉर द लॉस ऑफ 4. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. जय हो जय हो. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. जय हो जय हो जय हो. सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है. अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी. गिन गिन तारे. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम अप्रतिम. पॅट्रिऑटिक सॉंग्स, प्रसन्न वातावरण साऊंड ट्रॅकचे सिद्धार्थ आणि उमेश क्रिएट करत असताना एक चांगलं कॉम्बिनेशन टीम असली. अंपायर्स, कॉमेंटेटर्स, स्कोरर, DJ, आमचे लाईव्ह टेलिकास्टचे महेंद्र भगत, अशी एक टीम असलं की अत्यंत स्पर्धेचा दर्जा उंचावता येतो. आणि तीच टीम या ठिकाणी सगळं घडवून आणलं आहे. अजय पाटील आणि त्यांच्या सहकार्याने वर्किंग व्हेरी हार्ड. हीच कन्सिस्टन्सी आपल्याला 3ऱ्या दिवसापर्यंत ठेवायचं आहे, जेणेकरून ही स्पर्धा अजून चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकेल. तर षटकं संपलेत. एकंदरीत मैदानावर आपण 4 आणि 4 षटकानंतर धावसंख्या झाली ती 40. रन रेट आहे 10 आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी येत आहेत गोलंदाज शशिकांत शिंदे. SS स्टाईल थोडी वेगळी आहे गोलंदाजी करायची त्यांची. चेंडू ओव्हर द आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न. स्ट्राईकवर आहेत फलंदाज ते महेश पाटील, स्वतः संगनायक. जीत आगरी कट्टाचे नाव छान आहे. आगरी कट्टा एक रेस्टॉरंट आहे, अत्यंत सुंदर. आमच्या मित्राचं रेस्टॉरंट आहे आगरी समाजासाठी. तिथे अत्यंत चांगलं सगळं पदार्थ असतं. शफल झालेत. ऑन साईडला पुल केले. चेंडू डीपमध्ये जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 धावा बघायला मिळतील. गुड टायमिंग महेशकडून. अशा शॉटची गरज आहे. दिस इज द इनिंग रिक्वायर्ड स्लॉग ओव्हर्समध्ये. आणि महेश चौकार या ठिकाणी मारत असताना संघाच्या धावसंख्येला फुलवत आहेत. से वो आया, चारों दिशाओं में तेज सा वो छाया. उसकी भुजाएं बदलें कथाएं, भागीरथी ते. क्या बात है, क्या बात है. उमेश कैलास खेर, बाहुबली चित्रपट. महादेवाचं ते क्षण डोळ्यासमोर उभे राहतात पिंडी घेऊन चालत असताना आमचे हिरो. यॉक करायचा प्रयत्न, अपील होतोय त्या ठिकाणी. शफल थोडेसे झाले होते, मात्र भरत मेहर स्वतः एक चांगले गोलंदाज असल्यामुळे त्यांना माहिती आहे की हा चेंडू आउटसाईड दी ऑफ स्टंप आहे, त्यामुळे फेटाळून लावतायत. त्यामुळे धावसंख्या इथे या सरकता येते आता 45 या धावसंख्येवर. शेवटचा षटक मार्ग असताना लेग बाय आहे, पायाला ब्रश होऊन गेला आहे. सो 45 फॉर द लॉस ऑफ 4. गोलंदाज शशिकांत शिंदे. लॉफ केलं आहे ऑफ साईडला. इट मे बी अ 6. या वॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. अंजुम चोप्राचं वाक्य जाग्यावरूनच उचलून लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर फेकत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग या ठिकाणी. इट इज अ 6. आणि किरण धूम बॅट यांच्या बॅटमधून येताना धावसंख्या 51. सुरेख टायमिंग. लास्ट ओव्हर, स्लॉग ओव्हर 4थं आणि 5व्या षटकाला म्हणतात. जसं आपण T20मध्ये 16 ते 20 बघतो, T50मध्ये 41 ते 50 बघतो, आणि या T5 मध्ये 4 आणि 5 हे स्लॉग ओव्हर्स असतील. तेच अटॅक करत असताना महेश पाटील आणि तसंच मैदानावरती आमचे दुसरे फलंदाज आहेत ते किरण धूम. व्हॉट अ शॉट फ्रॉम किरण धूम. धूम षटकार. यॉक पुन्हा एकदा धूमने उचललाय. दुसरा षटकार नसणार. जेल असण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक खाली होतोय. चांगला जेल तुषार याच्या मार्फत डीपमध्ये घेतला जातोय आणि त्या षटकाराचं उत्तर काही प्रमाणात शशिकांत शिंदे या ठिकाणी देत आहेत आणि फलंदाज मैदानावर बाद होतोय तो 5वा गडी.
निकल भी जा पतली गली से निकल भी जा पतली गली से निकल भी जा। सही है क्या गलत है क्या सोच के अपना दिल न दुखा। निकल भी जा पतली गली से निकल भी जा। कर नहीं गम ले ले शॉर्टकट, टाइम है कम ले ले शॉर्टकट, तुझको कसम ले ले शॉर्टकट, चल दे तू फटाफट, सोच न तू ले ले शॉर्टकट, लंबी है क्यों ले ले शॉर्टकट, अरे चल बुद्धू। तर षटक 5वा चालू आहे, धावसंख्या झाली ती 51, गडी बाद झालेत पहिलाच आपण बघतोय 19 या धावसंख्येवर बाद झाला, दुसरा 30वर, तिसरा 40वर, चौथा 40वर आणि 5व्या विकेटसाठी 11 धावांची पार्टनरशिप. शशिकांत शिंदे पुढचा चेंडू घेऊन शफल होत आहे. महेश पाटील रॉंग एंडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ऑन साईडला बघा स्वतः दाखवत आहेत. या बरोबर आहे, ऑफ साईडला खेळायला पाहता. तर एकंदरीत 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होते. तर पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकात 9, आपण चौथ्या षटकात धावा पाहिल्या 8 आणि 5व्या षटकात धावा आल्या 11. एकंदरीत 5 षटकांतही धावसंख्या 51च्या रूपाने बघायला मिळते आणि टार्गेट दिले 52. आस्किंग 10.50च्या रूपाने 10 किंवा 11 धावा या ठिकाणी करावं लागेल. ते फायटिंग फॉल्कॉन्स या संघाला ते मैदानावर जीत आगरी कट्टा या ठिकाणी ते मागच्या वेळेला जीत आगरी कट्टाने 34 धावा केल्या होत्या. यावेळेला मात्र त्यांनी 16 धावा जास्त, 16 नाही तर जवळजवळ 17 धावा जास्त केलेत आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता आता रेशिओ दाखवत असताना आमचे TCP या ठिकाणी हा सामना चालू आहे. फायटिंग फॉल्कॉन्स 2 सामने खेळलेत, 1 सामना जिंकले, 2 गुण त्यांच्याकडे आहेत. जीत आगरी कट्टा 2 सामन्याचे खेळलेत, 1 सामना हरले, ते 1 सामना आता खेळत आहेत, एकही गुण नाही आहे. त्यामुळे जीत आगरी कट्टा हा सामना जिंकून त्यांचा जो पॉईंट टेबलचा जो अकाउंट आहे ते ओपन करतील का हा एक प्रश्न आहे. वळूया आपण उमेशकडे DJसाठी. दर्शन घरवाल का तो न्यू स्टार कामनचे कॅप्टन आणि अंसिका स्पोर्ट्स 444चे कॅप्टन. अंसिकाचे कॅप्टन आहेत तन्मय पाटील आणि न्यू स्टार कामनचे कॅप्टन आहेत शाहिद. दोन्ही टॉससाठी आमच्या स्टेजवर यायचे दोघांनी. पुढचा सामना या लीगमधला तुम्ही बघू शकाल, न्यू स्टार कामन आणि अंसिका स्पोर्ट 444. चला बॅट्समॅन येऊ द्या. अंपायर मला सिग्नल करत असताना 52 टू विन, 10.50चा रन रेट, 10 किंवा 11 धावा या ठिकाणी करावं लागेल. चांगली गोलंदाजी आपण सुरुवातीला आपण पाहिलं होतं. कल्पेश साप्ते 1 षटक एकही निर्धार नाही आणि एकंदरीत विकेट त्यांना मिळालं नाही, मात्र धावा जास्त दिल्या त्यांनी. तुषार तांगडे 2 षटकं एकंदरीत धावा दिल्या 17, 2 गडी बाद, चांगली गोलंदाजी. हितेश 1 षटक 8 धावा 1 गडी बाद, चांगली गोलंदाजी. शशिकांत शिंदे शेवटच्या टप्प्यात 1 षटक 10 धावा आणि 1 गडी बाद, असं चित्र. बॅटिंगच्या माध्यमातून बोलायचं झालं तर विलास पाटील 7 चेंडू 7 धावा. हेमंत क्लासिक बॅटिंग 8 चेंडू 14 धावा, 3 चौकार त्याच्या बॅटमधून आल्या. महेंद्र क्रुशियल स्टेजमध्ये 4 चेंडू 8 धावा फार वेगाने करून गेले आणि त्याच्यानंतर एक षटकार नक्कीच किरण धूमच्या माध्यमातून बघायला मिळाला. त्यामुळे धावसंख्या फुलते 51 आणि 52चं टार्गेट दिलं आहे. गडी एकंदरीत बाद झाले होते त्यांचे मैदानावरती ते 5 आणि टार्गेट या ठिकाणी दिले 52. हेमंतकडे वळूया. आपण टॉस तिकडे करणार आहोत. लीगमधला 4था सामना न्यू स्टार कामन विरुद्ध अंसिका स्पोर्ट. अंसिका स्पोर्टचे कॅप्टन आहेत तुमच्या माहितीसाठी ते तन्मय पाटील आणि न्यू स्टार कामनचे कॅप्टन आहेत शाहिद. आपण वळूया हेमंतकडे थोड्या वेळासाठी. तिथे टॉस होईल आणि त्यांचा टॉस झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी तुम्हाला मैदानाकडे घेऊन जाऊ. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. टॉससाठी मी आमंत्रण देतो आहे. डॉक्टर पठारे सर यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. कॅप्टन यायचं आहे न्यू स्टार कामन. न्यू स्टार कामन टीमचा कॅप्टन आपण लगेच यायचा आहे.
एका बाजूला आपण बघतोय KPL आणि दुसऱ्या बाजूला KCA. KPL किंवा KCA आपण कॉल करायचा आहे. हा सिक्का देतोय मी डॉक्टर पठार सर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. KCA होता कॉल आणि KPL आले. टॉस जिंकतोय तो अजय पाटील न्यू स्टार. आपण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॉलिंग असेल. बॉलिंग करण्याचा निर्णय. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आपण सिग्नेचर करून जायचं आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर पठार सर. आपण सन्मानपूर्वक VIP डायसवर जायचं आहे. हे सिग्नेचर करताना दिसतात कॅप्टन्स आपल्या सिग्नेचर बोर्डमध्ये. त्यानंतर हंसिका स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन सिग्नेचर करताना दिसेल आपल्याला. हंसिका स्पोर्ट्स 444 नागले टीमचा कॅप्टन. तर रिपोर्ट इज द टॉस बॉक्स. टॉस जिंकलेला तो न्यू स्टार कमान टीमने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत संदीप गावंड अँड बाळा सर. थँक्यू हेमंत. खूप सुंदर क्षण होता ऑटोग्राफ करत असताना आपल्या बॅनरवरती त्या ठिकाणी. बिकॉज 12 टीम्स यू कॅन सी लॉट ऑफ ब्युटिफुल फोटोज आणि या बॅनरवरती संगनायकाला साईन करावी लागते. सो खूप चांगला क्षण हेमंत. गुड थिंकिंग, गुड क्रिएटिव्हिटी. महेंद्रसिंग धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, मात्र चेंज ऑफ पेस होता. आघाडीला आलेत कल्पेश आणि तसंच अर्षद. एक शॉट 2 चौकार कल्पेशच्या बॅटमधून आलेत ऑलरेडी. कल्पेश हे लेदर क्रिकेटर असल्यामुळे तो एक शॉट कन्वर्ट करायचा प्रयत्न. पहिला पॉवर प्ले चालू आहे. धावसंख्या झाली आपण मैदानावर बघतोय 8च्या रूपाने. यावेळेला कल्पेश ऑफ फॉली करून ब्युटिफुल स्क्वायर. वॉट अ शॉट, क्लासिक टायमिंग या ठिकाणी. कल्पेश क्रिकेटमधला तंत्रमंत्र जाणतो लेदर क्रिकेटर असल्यामुळे. आणि स्ट्रेट बॅटने जर असे शॉट येतात तर वेगळे एक्सपेरिमेंट करायची गरज काय हे कल्पेशला माहिती आहे. 3रा चौकार मारून त्याने दाखवलं आहे. काय स्टाईल आहे त्याच्या वॉकिंगचं. कारण एक चांगले क्रिकेटर जे असतात त्यांचा बॉडी लँग्वेज सकारात्मक असतं. ते चित्र या 3 चौकाराच्या माध्यमातून कल्पेश दाखवत असताना संघाला नेतोय 12वर, स्वतः सरकतोय 12वर. आणि पहिल्या षटकात गती उभारताना चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये तिकडेच खेळलेत. मात्र चेंडू पॉईंटचं क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला सरकून का पॉईंटला फील्ड करत असताना. तर स्पेसिफिकली लेदर क्रिकेटर जे असतात त्यांचा बॉटम हँड स्ट्रॉंग असतो आणि प्लेसमेंट चांगलं माहिती असतं. सिंगल डबलवर जास्त भर देतात ते आणि प्लेसमेंटच्या माध्यमातून दावा कसा अलतं ठेवता येईल ते चित्र उभारतात. तर त्या लोकांचं आपण जर पाहिलं फिल्डिंग करणाऱ्या टीमनी पॉवर प्लेमध्ये 14 धावा कुठल्या होत्या आणि आगरी कट्टाला प्रत्युत्तर देताना आपण या ठिकाणी बघतोय 13 धावा उभारताना कल्पेश आणि त्यांचे सहकारी. अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. 39 धावा हवेत. प्रति षटकाचा मागे धावांची गती या ठिकाणी जे ठेवावं लागेल, जवळजवळ 10 धावा ठेवावं लागेल. उत्तरार्थ बघायचं कल्पेश आणि त्यांचे सहकारी अर्षद पारते या ठिकाणी स्वागत सन्मान आपण करणार आहोत. आपल्या मान्यवर कक्षामध्ये आपण बघतोय बिरसा मुंडा आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथ जोगारी या ठिकाणी उपस्थित. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतो प्रवीण पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जाईल. रघुनाथ जोगारी यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय KPLमध्ये. प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जाईल रघुनाथ जोगारी यांचा. बिरसा मुंडा आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष वसे तालुका पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्याचे हे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत रघुनाथ जोगारी. यांचं स्वागत आणि सन्मान केला जाते. प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते ही मायेची श्वाल त्याच्यानंतर पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाते रघुनाथ जोगारी यांना. ही आकर्षक ट्रॉफीज आपण बघू शकतो. मोमेंटो आहे आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातोय. बॅक टू द क्रिकेट नाव. लॉफ केलं. ब्युटिफुल शॉट बॉटम हँड पुन्हा एकदा कल्पेश मार्फत. अतिशय सुंदर टायमिंग दाखवत असताना बॉटम हँडच्या माध्यमातून मात्र चांगलं धावांचा जो वेग आहे या ठिकाणी ठेवत असताना रन रेटसुद्धा आणि रनिंग बिटवीन द विकेटसुद्धा. तर थँक्स टू रघुनाथ जोगारी आणि वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ते मान्यवर आहेत. आणि त्यांना एवढंच सांगायचं आहे, रघुनाथजी मी बालसुब्रमण्यम अय्यर, तुम्हाला कुठलंही सहकार्य आदिवासी क्रिकेट डेव्हलपमेंटसाठी हवं असेल, माझा नंबर हेमंतकडे आहे, कधीही सांगा. आमच्याकडून तुम्हाला 1000% सहकार्य असेल. कारण या परिसरातल्या मुलांनासुद्धा तेवढंच पुढे आणण्याचं काम स्ट्रीमलाईनमध्ये आपलं
कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे. यावेळेला बीमर होता, चेंडू ऑन साईडला खेळले, मॅच फील्ड होतोय, आताला सेट चाटून मागे जातोय. कल्पेश सातत्याने धावांचा वेग वाढवत आहेत. 2 धावा पूर्ण करत असताना या ठिकाणी प्लेसमेंटवर भर देत आहेत. आतापर्यंत 3 बाउंड्रीज आलेत, ते स्वतः पोहोचलेत. आता मैदानावरती 17 या धावसंख्येवर आपण बघतोय आणि संघाला त्यांनी नेऊन ठेवलं आहे ते 17 या धावसंख्या, म्हणजे 17च्या 17 धावा कल्पेशच्या बॅटमधूनच झालेत. धन्यवाद. ऑरेंज आणि पर्पल कॅपसुद्धा आहे कॉमन प्रीमियर लीग 2021मध्ये. मात्र एक 3-4 मॅच होऊन जाऊ द्या सगळ्यांचे, नंतर आपल्याला स्टॅट्स मिळेल, कांबळे आपल्याला देईल. अतिशय चांगले स्कोरर आहेत ते. सुप्रीमो चषकमध्ये त्यांनी स्कोरिंग केलं आहे आमच्याबरोबर. यावेळेला ऑफर वॉट अ क्लासिक ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटमधलं सौंदर्य लेदर क्रिकेटर कल्पेश या ठिकाणी दाखवत असताना. लेदर क्रिकेटर असे असतात, कल्पेश सापते बॉटम हँड काय असतं दाखवत असताना. ब्युटिफुल शॉट आणि धावसंख्या सरकते ती आता 18 या धावसंख्या 18वर. हे सगळे स्कोरिंग तुम्ही बघताय या ठिकाणी. आत्तापर्यंत ज्यांनी स्कोर केले बघताय, कल्पेश, तुषार, तन्मय, कैलास, हेमंत, वैभव, करण, प्रवीण, महेंद्र आणि हे सगळे खेळाडूंची नावं महेंद्र बघत आमची TCBच्या माध्यमातून दाखवत असताना 40 धावा वरती आहे कल्पेशच्या. आणि कल्पेश अजूनही मैदानावर खेळतोय. या सामन्यातसुद्धा कल्पेशच्या धावा वाढत आहेत सातत्याने. लाईन विसरलेत गोलंदाज मयूर. बाबर म्हटलं की दिलीप माणिक बाबर डोळ्यासमोर उभा राहतो. ए क्रिकेटर वर्क व्हेरी हार्ड फॉर मीरा भाईंदर कलाकडा महोत्सव. वसई तालुका कलाकडा महोत्सवामधूनच प्रेरणा घेऊन दिलीपने ती सुरुवात केली होती. आपली चूक दुरुस्त करतात का बघायचं आहे मयूर बाबर आता. यावेळेला मात्र ऑफ स्टंपमधून थोडासा लेट स्विंग होता असं ना, थोडी जम्प करतात क्रीजच्या जवळ आल्यानंतर. त्यांची शैली गोलंदाजी थोडी वेगळी आहे. ग्रीप रिलीज ऑफ द डिलिव्हरी, रनवे रिलीज ऑफ द डिलिव्हरी फॉलो थ्रू. मात्र रिलीज ऑफ द डिलिव्हरीच्या वेळेला क्रीजच्या जवळ आल्यानंतर थोडंसं इम्रान खान स्टाईल जम्प करतात आणि नंतर चेंडूला रिलीज करतात. तो कुणाल पारधी यांच्याकडून अर्षद पारधीला षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. बॅक कंट्रोलिंग स्ट्रोक आहे, सेफ शॉट आहे. इट इज अ बाउंड्री आणि लगेचच तो फटका येत असा नाही आहे. तो योगायोग आहे. आमचे क्रिकेटर धावांसाठी तिथे टीमसाठी धावा करत असतात. तो एक योगायोग झाला आणि ते पारितोषिक त्यांनी जिंकलं आहे. अर्षद पारधी बाउंड्री मारून आपल्या संघनायकाला कल्पेश साप्तेला सहकार्य करत असताना धावसंख्येला नेता येत. आता 23 या धावसंख्येवर अजूनही मैदानावर जवळजवळ 28 धावा, 52 धावा करायचे जिंकायला. 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि पार्टनरशिप चांगली झाली. 23 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी झालेली आहे ती कल्पेश आणि तसंच अर्षदमध्ये. टॉप एजला लागतोय, फ्लाय होतोय सेली पॉईंटला आणि स्वतः महेश पाटील कीपर जे आहेत, कॅप्टन आहेत, तेच कव्हर करत असताना त्या ठिकाणी सेली पॉईंटला चेंडू फ्लाय झाल्याबरोबर एकनाथ सोलकरची आठवण. याच ठिकाणी एकेनी भरपूर क्षेत्ररक्षण केलं एका काळामध्ये. तर एकंदरीत षटकं पूर्णत आहेत. 2 धावसंख्या झाली 23. अजूनही तुम्ही बघताय 3 षटकांचा खेळ बाकी आहेत. 18 चेंडूमध्ये 29 धावा हवेत. आज किंग रन रेट वाढते 9.75वर. वळूया हेमंतकडे. हेमंतनी जागा घेतली आहे, त्यांचे कमेंट्स घेऊया आपण. ड्रिंक्स मैदानामध्ये पाठवायचं आहे. अतिशय जबरदस्त बॅटिंग करताना दिसतात दोन्ही बॅट्समन. आपण बघतो मोस्ट विकेट्स कुठल्या बॉलर्सने घेतलेल्या आहेत. हेमंत सरजित अग्रिगट्टाचा सर्वात उंचांक आहे, 3 विकेट्स आत्तापर्यंत त्याच्या नावी दिसतात. तुषार फायटिंग फॉल्कन्स टीमचा 3 विकेट्स. त्यानंतर चिराग दिसतो, रुपेश, प्रशांत, कल्पेश, प्रेमल, हितेश, मयूर आणि किरण हे टॉप 10 विकेट टेकर बॉलर्स आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर आपण मोस्ट सिक्सेस जर आपण बघितलं, तन्मय पाटील आत्तापर्यंत 4 सिक्सेस त्याच्या नावावर आहेत. तुषार जर बघितलं तर 2 मॅचमध्ये आत्तापर्यंत 2 सिक्सर आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर कैलास आणि किरण आणि त्याच्यानंतर इतर जे खेळाडू त्याच्या नावावर एक सिक्सर आपल्याला पाहायला मिळते. हे अतिशय चांगलं स्कोर अपडेट केलं जाते आमच्या TCBच्या माध्यमातून, आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोरर सचिन पाटील यांच्याकडून. आणि जर हे मॅचचा आपण जर विचार केला तर 2 जे बॅट्समन आहेत सर अप्रतिम बॅटिंग करताना दिसतात, हर्षद आणि कल्पेश सापटे आपण बघितलं याने एक टेम्परामेंट आहे, चांगल्या टेम्परामेंटने बॅटिंग करताना दिसतो. बॉटम हँडचा चांगला वापर करताना दिसतोय. हेच महत्त्वाची बाब आहे. कुठलाही विकेट न जाता आत्तापर्यंत चांगलं टोटल आत्ता आपण बघितलं तर 3 ओव्हर शिल्लक आहेत आणि 29 रनची आवश्यकता. 10पेक्षा थोडा कमी आस्किंग रेटने बॅटिंग करावी लागेल. मला वाटते की मॅचमध्ये पकड मजबूत बनवण्याचा प्रयत्न आहे फायटिंग फॉल्कन टीमचा.
नाही, प्रश्नच नाही. खूप चांगल्या पद्धतीने फायटिंग फॉल्कॉन्स प्रोफेशनल अप्रोच दाखवत असताना या ठिकाणी पॉझिटिव्ह सकारात्मक वृत्ती दाखवत असताना एकही विकेट त्यांनी गमावलेली नाही आहे. मैदानावर ही पार्टनरशिप आपण बघतोय सुंदर झालेली आहे. मात्र अजूनही 2 षटक मैदानावर 3 षटकांचा खेळ बाकी. या 3 षटकात कल्पेश आणि तसंच त्यांचे सहकारी अर्षद काय करतात, महेश पाटील गोलंदाजीमध्ये बदल आणतायत, एका विकेटच्या शोधात आहेत आणि कुठला गोलंदाज त्यांना विकेट मिळवून देणार बघायचं. किरणला दोमला परत आणलं आहे त्याने दुसऱ्या स्पेलसाठी आणि संघासाठी 3ऱ्या षटकासाठी. महेश फिल्डिंगमध्ये चेंज करतायत कारण पावा प्ले संपलं आहे. पावा प्लेमध्ये 23 धावा आल्या, त्याने पावा प्लेमध्ये 23च धावा केल्या होत्या. याने सुद्धा उत्तर 23 धावानेच पावा प्लेमध्ये दिलं आहे. तर योग्य चेस या ठिकाणी चालू आहे. कल्पेश लेदर क्रिकेटर असल्यामुळे लेदरमध्ये ते संस्कार स्वतः केले जातात. वयाच्या 12व्या वर्षापासूनच वयाच्या 7व्या वर्षी येतात. मात्र मॅचेस जे आहेत त्या अंडर 12 पासून ते खेळायला सुरुवात करतात. ऑफ साईडला खेळत आहेत. मात्र चेंडू बघायचं आहे, चेंडू जातोय बॅकवर्ड पण नाही, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक डीपला आहेत. दुसरी धाव पूर्ण होणार कारण थ्रो थोडासा वाईडिश येतोय आणि कल्पेश सिंगल डबलवर भर देणारी पोरं आहे ती लेदर क्रिकेटमध्ये प्लेसमेंटच्या माध्यमातून. त्याला खेळत असताना बघून मला मंदार गरुड आणि भरत वाघेलेची आठवण झाली, अमित गोलतकर आणि जितेंद्र देवरुकर यांची आठवण झाली आणि प्लेबॉयचे सूरज प्रवीणची आठवण झाली. ज्या पद्धतीने प्लेसमेंट करत असताना सुद्धा 6x2 12 धावा करू शकता, 6x3 18 करू शकता आणि बाउंड्री मारल्यावर 6x4 24 सुद्धा होऊ शकतात. हे चित्र कल्पेश दाखवत असताना ऑलरेडी त्याच्या बॅटमधून मैदानावर 3 बाउंड्री, अर्षदच्या बॅटमधून 1 बाउंड्री आली आहे. अभेद खेळलेत मात्र सेफ शॉट आहे. कसं वर्कआउट करतायत बघा. इज सर्चिंग द प्लेअर एक्झॅक्टली. फिल्डर कुठे आहेत त्याला माहिती आहे, बॅक ऑफ द ब्रेन, आणि त्या पद्धतीने ते खेळत असताना कारण भरत मेहर तुम्ही बघताय समोर जे अंपायर आहेत ते सुद्धा कोच आहेत. पुढची पिढी घडवतात ठाण्यामध्ये सातत्याने. आणि इथे सुद्धा तुम्ही बघताय या ठिकाणी सुद्धा आमचे दुसरे पंच जे आहेत अनिल वाघेला ते सुद्धा कोच आहेत. ते मुलांना घडवतात. त्यामुळे कल्पेशचं परफॉर्मन्स एन्जॉय करत असेल ॲज अ अंपायर ऑल्सो. या शंकाने चेंडू पडत असताना अँगल होतोय, पडल्यानंतर जास्त वेगाने बाहेर निघत असताना आपण बघतोय चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क येत नाही आहेत. आणि आमचे कॅमेरामॅनसुद्धा चांगले क्षण टिपत असताना एडिटोन फार लवकर या ठिकाणी 198 देशांपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून TCP लाईव्ह या ठिकाणी पाठवतोय. कॉमन प्रीमियर लीग, कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून गुड टुर्नामेंट KPL. यावेळेला अँगल होतोय, लेट स्विंग होत असताना आणि जाग्यावरतीच आहे, नो फुटवर्क. त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये अर्षद संपर्क आणण्यात. अर्षद ओंडोची आठवण झाली. ओंडोच्या नावावर 6 षटकारांचा एक विक्रम, 8 लागोपाठ षटकारांचा विक्रम आहे ओंडोच्या नावावर. 2च असे प्लेयर ज्यांच्या नावावर हे विक्रम आहेत, एक जावेद आणि एक ओंडो. पुन्हा एकदा अँगल करतायत. अर्षदची काय चूक होते की आधीच मुवमेंट करतायत आणि फ्रंट फुटला येत आहेत आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन चेंडूला लांब नेण्याचा प्रयत्न गोलंदाज त्या ठिकाणी आपण बघतोय सातत्याने. तो किरण धूम, महेश पाटिल आणि किरण धूम यांच्यामध्ये आंखों में इशारा चल रहा है और वो आंखों में जो इशारा चल रहा है वो यहाँ पे कोशिश कर रहे हैं उस गेम को डालने के लिए. सातत्याने ते कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत. महेश इथून त्यांना गेम स्ट्रॅटेजी असते तेच इम्प्लिमेंट करत असताना यावेळेला चेंडू मात्र अवैध खेळलेत. बघायचं आहे सेफ शॉट आहे का, मागचे 2 डॉट कव्हर करायचे आहेत त्यांना, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे का आतमध्ये बघायचं आहे. सो बघायचं एक्झॅक्टली इट इज अ 6. बरं थोडेसे थांबले आणि सिग्नल आल्यानंतर 2 डॉट जे केले होते या चेंडूमध्ये मात्र ते कव्हर करत असताना बघूया रिप्ले दाखवत आहेत बघा TCP. हा चेंडू आता पडतोय या ठिकाणी, बॅकफुटला थांबले, स्टँड अँड डिलिव्हर. अर्जुन चोप्राचं हे वाक्य आहे आणि तेच करत असताना याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत, स्पेशलिस्ट आहेत अर्षद आणि तेच डिलिव्हर करत असताना अर्षद पादी. आणि या 6रमुळे धावसंख्या सरकते आणि आता 12 चेंडूंमध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे आणि धावसंख्या आपण बघतोय ती पोचलेली आहे मैदानावरती 32 या धावसंख्या. गुड पार्टनरशिप, हायेस्ट पार्टनरशिप, 32 रन्स फर्स्ट विकेट पार्टनरशिप अजूनही सुरू आहे. तुम्ही बघू शकता जीत आगरी कट्टा 51 धावा 5 गडी बाद. फायटिंग फॅल्कॉन्स दुसऱ्या बाजूला 32 धावा. येस हेमंत, एनी कमेंट्स? यस, निश्चितच अतिशय चांगली बॅटिंग करतात दिसते. एक जमेची बाजू अशी आहे की दोन्ही सुद्धा बॅट्समन आपण बघतो, ओपनिंग बॅट्समन चांगली बॅटिंग करतात. इथे 10च्या 10 विकेट्स हातामध्ये आहेत फायटिंग फाल्कॉन्स टीमसाठी आणि 12 बॉलमध्ये 20 रन्स. प्रत्येक ओव्हरमध्ये आता जर बघितलं आपण तर 10 रनच्या आस्किंग रन रेटनी बॅटिंग करायची आहे. निश्चितच मी म्हणेन की ही मॅचवर पकड अतिशय मजबूत केलेली आणि ज्याप्रमाणे दोन्ही बॅट्समन बघितलं एका बाजूने अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतो. जरी डॉट बॉल झाला तरी सुद्धा एक मोठा फटका मारू शकतो, क्षमता आहे. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं कल्पेश सापटे जो क्लासिकल बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय. क्या बात आहे हेमंत, आम्हाला अभिमान आहे. आमचा शिष्य हळूहळू चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतोय ॲज अ समालोचक. मागच्या सामन्यात संदीप गावंड आणि हेमंतला मी बारकाईने मागून मी आणि भरत मेहर ऐकत होतो. गुड, दिस इज द वे वी शुड मेक द प्रोग्रेस. ही पुढची पिढी आमची तयार होते. थँक्यू, धन्यवाद आमचे रघुनाथ जोगारी यांचे.
वसे आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे गिविंग अस व्हॅल्युएबल टाईम. आमची आदिवासी मुलंसुद्धा भारत देशासाठी मागे राहता कामा नये, भरपूर पुढे आलं पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि आदिवासी मुलांनीसुद्धा प्रगती भरपूर करावी देशाच्या माध्यमातून. अँगल होतोय, कल्पेश पहिल्यांदा बीट झाले, चेंडू लागलाय, फ्लाय झाले त्या ठिकाणी डीपमध्ये. 2-2 फिल्डर आहेत थर्डमॅनला, मात्र कव्हर करेपर्यंत धावबाद होतील का बघायचं आहे. नाही, कल्पेश पोचत आहेत, त्याचे 2 कारण आहेत. वा इट इज एक्स्ट्राज, अवंतर आहे बाबा, बॅटला लागलेलं नाही आहे. बीट झालेत, कीपर बीट झालेत, बॅट्समॅन, आणि चेंडू फ्लाय होतोय आणि 2 धावा एक्स्ट्राच्या रूपाने मिळाल्यामुळे धावसंख्या सरकते ती आता 34 या धावसंख्येवर. 52 धावा करायचे आहेत 5 षटकात, 34 धावा आहेत, अजून 18 धावांची गरज आहे. यावेळेला शफल झाले, आफाम पूल खेळत आहेत या ठिकाणी. कल्पेश चेंडू मिडविकेटला धावतोय आणि आता 2 धावा. कल्पेश स्ट्रॉंग आहेत ऑफ साईडला, मात्र ऑन साईडला सुद्धा ते खेळू शकतात, ते दाखवत आहेत फुटवर्क करत असताना. मात्र ब्युटिफुल शॉर्ट हाईटचे जे प्लेयर असतात ते नेहमी चांगले क्रिकेटर असतात. मग विक्रमादित्य गावस्कर असो, सचिन रमेश तेंडुलकर असो, किंवा आमचा मंदार गरुडे असो, लिटिल मास्टर ऑफ टेनिस वर्ल्ड, किंवा आमचा कल्पेश असो, क्लासिक बॅटिंग. हो, खाली राहतोय अपील, अत्यंत प्लम बेल्बी, 4 पायचीत झाले, 4चे 4 पायचीत अतिशय चांगले दिलेत अनिल वाघेला. चेंडू थांबून आला, अपेक्षा जी केली होती मैदानावरती कल्पेशने की चेंडू फाटकन येईल तसा नाही आला, तो थोडासा थांबून आला, त्यामुळे कल्पेश बीट झाला. मात्र मी खूप खुश आहे कल्पेशची बॅटिंग बघून. मला आमच्या अंडर 14चे कॅप्टन अक्षय दळवीची माझी आठवण झाली, आमच्या अकॅडमीचे. ब्युटिफुल बॅटिंग फ्रॉम कल्पेश. 23 धावा करत असताना परततोय पॅव्हिलियनकडे आणि वॉटर पार्टनरशिप, मैदानावर पार्टनरशिप या दोघांमध्ये झाली आहे 36 धावांची. यस, अतिशय जबरदस्त बॅटिंग आपण बघू शकतो. कल्पेश साबडेची 14 बॉलमध्ये त्याने 23 रन्स केल्या, 164.29च्या सरासरीने ही बॅटिंग केलेली आहे कल्पेश साबडेने. व्हेरी गुड बॅटिंग. तो रिप्ले दाखवत असताना बघा चेंडू थोडा थांबून आला, तेथेच कल्पेश बीट झाले. ॲडजस्टिंग युअरसेल्फ विथ द लेदर क्रिकेट अँड टेनिस क्रिकेट इज व्हेरी डिफरंट. मात्र संजय मांजरेकरचं खूप छान वाक्य आहे, मला भरत मेहर आणि तुम्हाला ऐकायला आवडेल. संजय मांजरेकर मॅचरल स्पोर्ट्स अँड गेम्स अँड फाउंडेशनच्या पावसाळी क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस समारंभात असे म्हणाले, बाळा, टेनिस क्रिकेटमध्ये जी मुलं उभे राहतात ते कधीही लेदरला उभे राहू शकतात. वाय? कारण टेनिस बॉल छोटा असतो, डायमेन्शननी बॉम्ब्स जास्त असतो आणि टेनिस क्रिकेटरचे फुटवर्क अप्रतिम असतात. मात्र लेदर क्रिकेटरमधले प्लेयर्स टेनिसला उभे राहू शकत नाहीत कधी खेळले नसेल तर. सो दिस इज अ व्हेरी बिग रेस्पेक्ट टू टेनिस वर्ल्ड. ऑन साईडला खेळलेत, मागे फिल्डर त्या ठिकाणी बघायचं आहे. क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत दुसरी धाव घातक असणार का? महेशला पुढे यावं लागलं गॅदर करण्यासाठी. मयूर होते फिल्डर, मयूर बाबर, आणि अजून 3 धावा पूर्ण झालेत कारण बरेच त्या ठिकाणी महेशच्या हातातून चेंडू निसटला आणि महेश ज्या पद्धतीने स्किट झाले तेव्हा त्यांचा पाय साखळीसारखा अडकला होता. मी घाबरलो होतो, कुठे क्रॅम्प येत त्यांना पायाला, कारण 3री धाव पूर्ण होते आणि धावसंख्या सरकते ती आता 39वर. 52 धावा करायचे आहेत, 39 धावा धावफलकाला लागलेले आहेत. मैदानावर षटक मार्गस्थ आहे ते 4थं. अजून 1 षटक बारकी आहे. गोलंदाज आहेत मैदानावरती, तो बघतोय आपण हेमंत. ओ, क्लीन बोल्ड होत आहेत. एक मराठी भाषेत खोल टप्प्याचा चेंडू ज्याला आपण बघतो, मोहात पडले, ऑन साईडला वळवायच्या गडबडीमध्ये त्रिफाछेद होत आहेत. थोडंसं कमबॅक करण्याचं संधी या ठिकाणी आहे जीत आगरीकडनं टीमला. आपण बघितले यावेळेस अतिशय चांगली डिलिव्हरी हेमंत घोडबिंदेची. शफल सात बॉल 13 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी फायटिंग फॉल्कॉन्स टीमला. मला वाटते सर दोन्ही टीमला सुवर्ण संधी आहे. अद्यापपर्यंत आपण म्हणू शकणार नाही कोणती टीम या ठिकाणी जिंकेल. संधी दोन्हीकडे सेम आहे. येस, दोन्ही संघांना संधी आहे आणि दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आहेत सगळ्या मान्यवर आणि प्रेक्षकांकडून. शोज अ गुड गेम.
तो स्टील टू गो. अजूनही 13 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 7. आघाडीचे दोन्ही फलंदाज कल्पेश आणि हर्षद परतले. तुषार आणि मैदानावरती दिनेश आता संघाला कुठपर्यंत नेत आहेत बघायचं आहे. आपल्या फॉलो थ्रूमध्ये त्या ठिकाणी आपण बघतोय रिदम चुकल्यामुळे हेमंत पुन्हा एकदा जाग्यावर येत आहेत. यू नीड कॉन्सन्ट्रेशन. तर परत आर्या एन्जॉय करत असताना या ठिकाणी व्यासपीठाच्या खाली बघायचं आहे. क्षेत्ररक्षक मागे खाली होता जेल. थोडासा स्टार्ट उशिरा घेतला आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. डीपमध्ये स्टार्ट घ्यायला पाहिजे. स्टार्ट का घ्यावा? कारण राईट साईडला लेफ्ट साईडला पुढे मागे तुम्ही सरकू शकता. मात्र जागेवरतीच तुम्ही उभे राहिलात आणि शॉट आला तर तुम्हाला जरा मुवमेंट करणं कठीण असतं. तेच चित्र या ठिकाणी बघायला मिळालं आणि 2 धावा झाल्यामुळे धावसंख्या सरकते ती आता 41वर. तर षटकं संपलेत. मैदानावरती आपण बघतोय 4. त्यांची धावसंख्या 40 होती. 4 गडी बाद. यांची धावसंख्या 41. आपण बघतोय मैदानावर 2 गडी बाद. अजूनही मैदानावर 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूत धावा हवेत. 6 चेंडूत धावा हवेत. एक्झॅक्टली 11. हेमंत. येस, हे मॅच समरी आपण बघू शकतोय दाखवले जाते TCBच्या माध्यमातून. 6 बॉलमध्ये 11 रनची आवश्यकता. निश्चितच समान सामना आहे, समान संधी आहे दोन्ही टीमला या ठिकाणी मॅच जिंकण्याची. खास करून मी म्हणेन की जीत अग्रिकट्टाला ही मॅच अतिशय महत्त्वाची आहे, कारण पहिली मॅच त्यांनी हरलेली आहे आणि फायटिंग फॉल्कॉन्स टीमचा विचार केला तर निश्चितच त्याने 2 पॉईंट घेऊन पहिली मॅच जिंकलेली आहे. तर मोठं प्रेशर थोडंसं आहे तो जीत अग्रिकट्टा टीमवर. 41 रन स्कोरबोर्डवर 2 विकेटच्या नुकसानवर आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये 11 रनची आवश्यकता. शेवटची ओव्हर बघूया कोण येतो टाकण्यासाठी. तर शेवटचं षटक हेमंत म्हणतायत कोण इथे टाकण्यासाठी, कारण 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. आणि 6 चेंडू 11 धावा जर या ठिकाणी काढायचं असेल तर सामना गोलंदाजी चांगली करावी लागेल. आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येत आहेत ते महेंद्र कांबळे. एक आमचे स्कोरर कांबळे येत आहेत, एक कांबळे समोर आहे. काबडी, ओके, इट इज नॉट कांबळी, काबडी. ओके, महेंद्र काबडी येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. एक कांबळी आहेत या ठिकाणी. एक आमचे विनोद कांबळे यांची आठवण या ठिकाणी झाली. बंटी कांबळे आमचे टेनिस वर्ल्डमधले, त्यांची आठवण झाली. विनोद, वीरेंद्र आणि बंटी 3 हिरे कांबळे कुटुंबाने सुद्धा दिलेत. चेंडू लॉंग ऑफ होता, ऑफ साईडला प्लेस केलाय. चेंडू डीपमध्ये जाते. क्षेत्ररक्षक डीपमध्ये कव्हर करेपर्यंत धावबाद होतील का? थ्रो थोडासा वरून येतोय, पॅरल थ्रो नाही आला. फिल्डर होते डीपमध्ये त्या ठिकाणी मयूर बाबर. पोचेपर्यंत वेळ लागला त्या ठिकाणी. तर धावसंख्या आपण बघतोय 2 धावा आल्यामुळे सरकते ती आता 43वर. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावर 5 आणि धावा हवेत 9. 5 चेंडू 9 धावा. 5 बॉल 9 रनची आवश्यकता. निश्चितच एक टफ फाईट मॅच आपल्याला बघायला मिळते या 2 टीममध्ये. थोडासा बॉलच्या आकारमध्ये थोडासा परिणाम दिसतो असं वाटते. पंचांकडे हा बॉल दाखवला जातोय. निश्चितच अंपायर या ठिकाणी डिसिजन घेतील का हा बॉल चेंज करायचं की नाही. निरंजन छेडा साहेब आमचे, ज्यांनी हे गुड शॉटचे बॉल्स पुरवलेत. याच्यावर KPL 2021 असं नाव लिहिलं आहे. 10X आणि गुड शॉटमध्ये आणि MRIमध्ये काय फरक असावा? खूप फरक आहे. हा चेंडू मला जास्त जड पण थोडा वाटतो आहे, थोडासा एव्ही पण आहे आणि याचे बॉम्बसुद्धा चांगले आहेत. आणि एक काळ MRIचा होता, एक काळ 10X होता, एक काळ गुड शॉट्स आपण या ठिकाणी कॉमन प्रीमियर लीगमध्ये बघतोय. दिस ऑल बॉल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज. चेंडू ऑफ साईडला प्लेस केल्या. क्षेत्ररक्षक मागे आधी पुढे येणार होते, पुढे आले पण होते. होतं असं, होतं कधी पुढे आले पण होते. मात्र त्यांचा बघा किती निराश झालेत. अंदाज चुकला, कारण पुढे गेले, नंतर एक उंच उडी मारला आणि चेंडू त्यांना चकवून सीमारेषेच्या बाहेर. अशा गोष्टी होणार लीगमध्ये होतात. तुम्ही बघा रिप्लेमध्ये दाखवत आहेत. हा शॉट येतो या ठिकाणी. स्टार्ट त्यांनी घेतला होता फिल्डरनी, व्यवस्थित पुढे आले होते. बघा पुढे आले आणि नंतर एक उंच उडी मारायला गेले आणि त्यामुळे चकवून चेंडू जसं काय सांगतोय मी तुझ्याकडे येत नाही जा, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि धावसंख्या पुढे सरकते ती आता 47वर. 5 धावा पाहिजेत अजूनही जिंकायला. 5 रिक्वायर्ड. 3 चेंडू 5 धावा. सामना लीग असल्यामुळे प्रत्येक संघ प्रयत्न करतो जिंकण्यासाठी, 2 गुण मिळवण्यासाठी, नेट रन रेट चांगलं ठेवण्यासाठी. यावेळेला चेंडू बॅटच्या खूप वरच्या पट्ट्याला लागला, जास्त लांब जाणार नाही. शॉर्ट पेट विकेट लायचे. क्षेत्ररक्षक मागे 2 धावा पूर्ण केल्यात. उचलायला वेळ लागतोय. 2 धावा महेश पुढे आहेत. लावणार कसा हा प्रश्न आहे. त्यामुळे धावसंख्या सरकते ते आता 49. अजूनही मैदानावर
चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा जिंकण्यासाठी फॉर विनिंग द मॅच 3 रन्स रिक्वायर्ड. स्टील नो 3 रनों की ज़रूरत. बघा 2 चेंडू 3 धावा. गुड जॉब. आमची कांबळी चांगले करतायत. सचिन पाटील डिजिटल लॅपटॉपवर बसलेत. सचिन पाटील माझे स्टुडंट आहेत अकॅडमीचे. चांगलं काम करत असताना क्रिकेटचा अनुभव असला की अशा चांगल्या पद्धतीने तुम्ही कृतीमध्ये आणू शकता. तर अजूनही मैदानावर बघायचं आहे 2 चेंडूमध्ये या 3 धावा करत असताना सामना जिंकतोय का या ठिकाणी बघायचं आहे. टीम मात्र मिस टाईम झालं आहे. जेल घेणार कोण? ना गोलंदाज ना कीपर. आणि त्याच मला फायटिंग फॉल्कॉन्सच्या बॅट्समॅनचे चेंडू खाली पडतोय. धावबाद मात्र मिळाला आहे. मात्र तर 1 धाव पूर्ण झाली आहे आणि त्यामुळे ती धाव गणली जाईल आणि धावसंख्या 50 धाव फलकाला लागत आहेत. हेमंत. यस, हा कॅच घेणं महत्त्वाची बाब होती. जर कॅच घेतलं असतं शेवटच्या बॉलवर 3 रनची आवश्यकता असते. आता जर आपण इक्वेशन बघितलं शेवटच्या बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता असेल आणि 1 रन जर होते ते सुपर ओव्हर. ज्या पद्धतीने कल्पेश आणि तसंच अर्षद खेळत होते दोघांमध्ये मैदानावर पार्टनरशिप झाली होती. जवळजवळ 26 धावांची पार्टनरशिप झाली होती. तेच कल्पेश अर्षद विचार करत असेल ही वेळच कशाला आले म्हणून. मात्र हरकत नाही, यालाच तर क्रिकेट म्हणतात. कारण प्रत्येक संघ या ठिकाणी चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी आला आहे आणि त्यामुळे आगरी कट्टा आज सकाळपासूनच प्रयत्न करतो आहे अकाउंट उघडण्यासाठी. पॉईंट टेबलमध्ये सकाळी 35 धावा केल्या, आता 51 केल्या, तरी धावा कमी पडत आहेत. त्यामुळे महेश पाटील विचार करत आहेत की रोखायचं कसं. कारण आता 1 चेंडू आणि 2 धावा पाहिजेत. बघायचं आहे महेश काय स्ट्रॅटेजी आखतायत. दुसऱ्या बाजूला कल्पेशनी आपल्या बॅट्समॅनला काहीतरी सांगून पाठवलं असेल की सामना काढायचा आहे आणि क्लीन 4 पॉईंट घ्यायचे आहेत. एमन काय वाटतंय? यस, निश्चितच 4 पॉईंट जर झाले तर पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजमध्ये असतील. शेवटच्या 3ऱ्या मॅचमध्ये फायटिंग फॉल्कन्स टीम या ठिकाणी थोडंसं दबावामध्ये जरूर आहेत. कारण ही जी 2 रन्स आहेत 2 पैकी 1 रन अडवण्याचा सुद्धा प्रयत्न करतील फिल्डिंग करणारी टीम. जर सुपरचा मॅच झाला तर आणखीन एक संधी मिळू शकते अग्रिकट्टा टीमला. येस, टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. सुपर ओव्हर म्हटल्यावर 3 बॅट्समॅनचे प्लेयर तुम्हाला नावं द्यावे लागतील. लक्षात घ्या अगोदरच अंपायर्सकडे आणि हे 3च प्लेयर खेळतील हे लक्षात राहू द्या. आणि 1 बॉलरचंही नाव तुम्हाला द्यावं लागेल. सुपर ओव्हरमध्ये 1 प्रयोग आहे. मात्र तशी वेळ येईल का असा मनात प्रश्नचिन्ह आहे प्रेक्षकांच्या आणि माझ्या मनात. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आहेत प्रेक्षक आणि मान्यवरांकडून. ओ सबमरीन डिलिव्हरी. 1 धाव पूर्ण केली आहे. 2 धावांची गरज आहे. दुसऱ्या धावांसाठी निघाले. धावबाद होण्याची शक्यता आहे का बघायचं आहे. आणि फलंदाज त्या ठिकाणी धावबाद होतील का. धाव झाली आहे बघायचं आहे आणि धाव झालेली आहे. यस, धाव झालेली आहे. यस, धाव झालेली आहे. 22 2 धावा धावून काढले. परवानगी जाऊ शकता. बघा त्यांना आनंद कंट्रोल होत नाही. केव्हापासून हेमंतची परवानगी विचारतात सर आम्ही जाऊ का म्हणून. तर आतमध्ये अलाव केलं आहे कारण सामना संपला आता जायला हरकत